मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अलिबाग आणि अलिबाग तालुक्यातलं धोकावडे हे गाव रायगड जिल्ह्यामध्ये आहे. या धोकावडेमध्ये आल्यानंतर साईबाबांचं दर्शन घेऊन श्रद्धा आणि सबुरीचा आशीर्वाद घेऊन खरं तर या निसर्गरम्य वातावरणामधल्या या तळ्यातला विहार पाहताना हे छान पाणी सुखद असा गारवा देत समुद्राने आशीर्वाद दिलेला. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती गेल्यानंतर समोर दिसणारा तो भव्य किल्ला, मग कधी एकदा ओहोटी होणार आणि आपण चालत चालत त्या किल्ल्यातल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाणार. सरकेल कान्होजी राजे आंग्रे यांची समाधी याच ठिकाणी अलिबागमध्ये येऊन दाखल झालो आणि मग ते म्हणतात ना असं आपल्याला हळूहळू बालपण आठवायला लागतं. अशा असंख्य आठवणींनी नटलेलं, समुद्राने आशीर्वाद दिलेलं, सुरूच्या बनामध्ये नारळी पोपडीच्या वातावरणामध्ये आणि या अलिबागेतच जन्म झालेला असल्यामुळे आज हा प्रवास करत असताना अलिबागेत आल्यावरती आनंद होणं स्वाभाविक आहे. चला बघूया आजच्या गप्पांमध्ये काय काय उलगडणार आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. स्वाती अभिषेक गावंड म्हणजे हे सासरचं नाव आहे, तर माहेरचं नाव स्वाती सकाराम माळवी. घ्या उखाणा. आज होम मिनिस्टर आलेत घरी, हे आमचं भाग्य. अभिषेक रावांचं नाव घेते, अखंड राहू दे सौभाग्य. अरे वा, किती छान. नमस्कार. 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 त्या ओळख करून. हा माझा भाऊ. नमस्कार. सकाराम माळवी. हे माझे मिस्टर अभिषेक गावंड. नमस्कार. ते माझे पप्पा. नमस्कार बाबा. माझ्या आई. नमस्कार. हे आजोबा. नमस्कार आजोबा. आजी. आजी नमस्कार. त्या माझ्या चुलत सासूबाई. नमस्कार. मामी, मामे बहीण. नमस्कार. नणंद आहेत. नमस्कार. आत्या, मामी, हो. मावशी. नमस्कार. सगळे माझी भावंड. अरे वा वा वा. सगळं माहेर इथेच गेलं? हो हो, माहेर सर्व इथेच गेलं. धोकावडे. धोकावड्याला. मग किती तुम्ही भावंड? आम्ही दोघं, दादा आणि मी. तुम्ही मोठं मी कोण? दादा मोठा. मी मोठा. मी मोठा. ओ बाबा, ते त्यांनी गाजवलंच आहे, पहिल्यापासून गाजवतोच आहे तो. मी मोठा. हो ना. कसं गेलं बालपण? छान गेलं, मजेत गेलं. आणि इथे आले की सगळी भावंड आम्ही एकत्र यायचो, खूप फिरायचो डोंगराळ भागात वगैरे, मच्छी पकडायला खडपामध्ये वगैरे सगळी कामं पण केलेली आहेत. आणि म्हणजे खडपात समुद्रामध्ये खडप असतात, मोठे मोठे दगड असतात, तिथे छोटेसे खुबऱ्या टाईप किंवा कालवं अशी मच्छी मिळते, छोटे छोटे असे. हा, खुबऱ्या असतात, कालवे असतात, पालक असतात. पालक शोधायला जायचा, वेळेवर यायचा की घरातले पालक शोधायला जायचे? हो, तसं म्हणजे ते ना ऍक्च्युली ना रात्री येतात. तर खुबऱ्यांचं जे खुबरी जी पालक घरी रात्री येतात. हे पालक घरीच असायचे. खुबऱ्यांचं कसं असतं, जर तुम्ही मॉर्निंग मध्ये गेलात, दुपारी गेलात तर ते दगडांच्या खाली असायच्या, आणि जर तुम्ही रात्री गेलात तर ते रात्री वरती येतात. म्हणजे आपल्याला दगड उलटून बघायला नको, डायरेक्ट लगेच घ्यायची आणि वालदी पिशवीमध्ये टाकायची. हो, पण इथून समुद्र जवळ आहे का? नाही, इथून लांब आहे. म्हणजे माझ्या मामाचं घर तिथून जवळ आहे, म्हणजे तिथे समुद्र माझ्या जवळ आहे. आणि इथलं सांगायचं झालं तर इथे आंब्याची वगैरे झाडं असायची. तिथे माझे दादा जसा मोठा वरती वगैरे चढवायचा मला, चढ चढ आरामात चढ, काय नाही, मी आहे तुला पकडायला, आणि पळून जायचा मी झाडावरच. पण मग मला सांगा, हे सगळं सुरू असताना बालपणी कधी घरून ओरडा नाही मिळाला तुम्हाला? मलाच भेटायचा ओरडा, कारण का ही एकदम चुगलीखोर असायची. काही केलं म्हणजे हा पहिली माझा सोबत साथ देणार आणि मग नंतर पाठवून जाऊन आईला सांगणार हा असं करतोय, मी नाही केलंय त्यांनी केलंय, असं आहे. मग मला मार पडायचा. कशाने मारलंय तुम्हाला लहानपणी? हाडूनी मारलंय, चपलेनी पण मारलंय, काठी, बांबू, वायरने पण. मी भरपूर मार खाल्ला. बाबांनी कधी नाही मारला. नाही, पण आई कसर काढली बाबांची, आईने पूर्ण केली. पण मला सांगा, लक्षात राहिलेला मार कुठला? अभ्यासाला बसवले दोघांना पण, आणि मी स्वयंपाकघरात जेवण करायला आले तर हे लोक काय करायचे, अभ्यास करायच्या ऐवजी एकामागाचे चिमटे घ्यायचे, मारायचे आणि जोराजोराने हसायचे. तर मला तिथून राग यायचा त्यांना. मी आवाज द्यायची, तुम्हाला मी काय सांगितले करायला आणि तुम्ही काय करता? तर ते गप्प नव्हते राहत.
थोडा वेळ गप्प राहायचे आणि परत एकामेकाला मारायचे. मारल्यानंतर मग मी काय बोलायचो नाही त्यांना, झाडू घ्यायची सरळ आणि भरपूर मारायचो दोघांना आणि हा पलंगाखाली जायचा आणि ही निघून बाहेर जायची. हे पलंगाखाली? पण त्याला माहित आहे ना पलंगाखाली आई घुसून मारणार नाही. दोघे पण बाहेर हा पलंगाखाली ही बाहेर पडायची दरवाजा बंद मी करून. आता घरभर फिरत राहायची, आई माझ्या मागे आणि मी अशी फिरत राहायची गोल राऊंड. पण मला सांगा, अशा पद्धतीने आई मारायची, तुम्ही पलंगाखाली, तुम्ही गायब. बाबांनी कधीच नाही मारलं. पण असं करत असताना ही ताई सासरी निघाली. तो दिवस कुठला? 5 मे. काय हो? म्हणजे भले आम्ही मस्ती करत असो किंवा काही, पण आपल्याला असं वाटतो की बाबा आता ही सासरी जाणार आहे. खूप इमोशनल हे होतात सर्व. किती दिवस मिस करत होता? मिस असं नाही, म्हणजे विसरलोच नाही तर मिस करायचा प्रश्न नाहीत, पण हाय दुःख झाला होता की बाबा आहे. पण काय आई, काय काय तो दिवस कसा? जेव्हा म्हणजे मुलगी लहान होती तेव्हा म्हणजे खूप मुलापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करतो. मुलगी आईला मदत वगैरे करते सर्व, स्वयंपाक वगैरे. आणि त्यानंतर जेव्हा हा टाईम येतो सासरी जायचं तेव्हा खूप म्हणजे मनात जेवढं आपलं असते तेवढं ते निघून जातो. तेव्हा मुलगी सासरला जाते तेव्हा. गुड्डी म्हणजे स्वाती खूप गुणी ॲक्टिव्ह आहे. लहानपणीचं सांगायचं म्हटलं तर ती रंगपंचमीच्या दिवशी पिचकारीमधून इथून बादलीमधून रंग घेऊन रोडवर जायची आणि जाणाऱ्या येणाऱ्या माणसांच्या अंगावर रंग मारायची. काय आई, बरोबर केलंय तुम्ही लहानपणी. खोडकर होती लहानपणी खूप. मी बहीण तिची. ती लहानपणापासून अशी गुडगुडीत, म्हणजे तिचं नाव ॲक्च्युली स्वाती आहे, पण आम्ही लहानपणापासून तिला गुड्डी, कारण ती म्हणजे अशी गुडगुडीतच ना आणि खूप म्हणजे प्रेमळ एकदम, म्हणून आम्ही तिला प्रेमाने पहिल्यापासून गुड्डीच बोलतो. स्वाती म्हणून नावाने म्हणजे हाकच नाही मारत आम्ही तिला. पण स्वाती म्हटलं की गुडगुडीत असतात. हा नाही असं नाही, ती म्हणजे गुड्डी. हा कोण आहे काजल भाई? हे मी मुलगा बनलेली. ऍक्च्युली ते डान्स होतं आमच्या, तर माझी मैत्रीण मुलीचा रोल केलेला आणि मी मुलगा झालेले. आणि हे कोण असतं? तो मी आहे आणि ही आईच्या हातात आहे ती. तुम्ही हे तेव्हा चेहऱ्यावर पण लिहिलंय मी मोठा. मी तिच्या मामाची मुलगी. म्हणजे मी छोटी असताना ती तिच्या मामाच्या गावाला यायची ना, त्या दुसरे कुठलेच माझ्या भाऊ आणि बहीण कधीच घेऊन नाही द्यायची, पण ती घेऊन जायची मला प्रत्येक ठिकाणी. का तुम्हाला, का इतर लोक का नाही न्यायची? तिची जास्त लाडकी होती ना, आणि काय असेल तर तिला मी प्रत्येक गोष्ट तिला हे करते. बरं, बाबांना विचारायचंय. बाबा काय सांगणार? लहानपणापासून ती म्हणजे स्वभाव चांगलाच होता तिचा आणि सर्वांना आवडायची. सर्वांना म्हणजे इथे सुद्धा उरणला सुद्धा सर्व लोकांना हाक साथ मारून असायची. असा मन मिळाव तिचा स्वभाव आहे. पण कुत्र्याला घाबरायची आणि कुत्रा असा शाळेत जाताना वगैरे झोपलेला असेल ते जवळ पाय आपटणार. तिला ती कन्फर्म करायची झोपलाय काय जागा आहे, आणि तो कुत्रा घाबरायचा आणि हिच्या मागे लागायचा. या सगळ्या गप्पा सुरू असताना आता एक छोटंसं आव्हान आहे दादा तुमच्यासाठी. आव्हान असं आहे, एक अक्षर देणार आणि त्या अक्षरावरून तुम्ही 5 वस्तू घेऊन यायच्या आणि ते नाव मराठीच पाहिजे. 3 वस्तू आणायच्या आहेत 30 सेकंदामध्ये. अक्षर आहे क. 10 सेकंद झाली. वीस सेकंद झाली. 20, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. अभिनंदन. सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. नमस्कार. नमस्कार. कोण कोण आलंय तुमच्याकडनं? माझी काकी आणि बहीण आली आहे माझी. कसं वाटतंय आज? आज खूप बरं वाटतंय, म्हणजे आनंद वाटतंय एकदम. आवाजावरून वाटत नाही. बरं मला सांगा, तुमच्या घरी कोण कोण आहे तिकडे? आई बाबा आहेत, भाऊ आहे माझा आणि त्याची मिसेस पण आहेत. अच्छा, कसं आहे हो सासर? हो, खूप छान आहे, मन मिळावं आहे. अगदी सगळे सांभाळून घेतात.
सगळ्या गोष्टी सांगतात. जर त्यांची वेगळी पद्धत असेल, रीत असेल, व्यवस्थितपणे समजून सांगतात. आई आहेत माझ्या, त्या सुद्धा प्रेमळ आहेत. आमच्या चुलत सासूबाई आहेत, त्या सुद्धा सगळ्या गोष्टी. आणि असं नाही एखादी गोष्ट चुकली की एकदम खडखोरपणे किंवा असं अपमान करून, असं नाही, व्यवस्थितपणे समजून व्यवस्थित सांगतात. खूप छान आहे. मला सांगा, लग्न जेव्हा जमलं तेव्हा बघण्याचा वगैरे कार्यक्रम झाला होता, कुठे हो? इथेच झालं. कोण कोण आले होते? आई, बाबा, काकी आणि मी. तुम्ही पाहिजेतच ना. म्हणजे उपयोग काहीच नाही झाला. हे येऊन, आता ते तुम्ही बोललात ना तुम्ही पाहिजेच म्हणून, पण त्यांनी येऊन असं काहीच नाही. ऍक्च्युली मी मॅच खेळून आलेलो आणि भूक लागलेली. आपल्या समोर ज्याला ते आपण खात बसलो. काय काय ठेवलेलं सांगा वगैरे? वेफर्स होते. वेफर्स? तेवढं पोटाला आधार ना. बाबा प्रश्न विचारत होते ना, तर बाबांकडे बघून बोलत होते. आणि मीही नाही बघितलं, कारण बाबा खूप प्रश्न विचारत होते. त्यामुळे ह्यांच्याकडे कसं बघणार ना पटकन, असं बाबा नवरा मुलगा कुठे बसतात, तर चोरून पण नाही बघू शकत ना त्यांच्याकडे, कारण सगळे आपल्याकडेच बघत असतात. त्यामुळे मग ते बघायलाच नव्हतं मिळालं कसे आहेत, कोण आहेत, काय वगैरे असं. पण मग होकार किती दिवसात झाला? ह्यांच्याकडून पसंतीच होती. हो का? वगैरे, पण ते सांगा, बनवतात. लग्न जमवून काय फरक पडला तुमच्या आयुष्यात यांच्या येण्याने? नाही, फरक तर तसा काय पडला ना. डेली रुटीन तीच चालू आहे आपली. काय स्वभाव कसा आहे? स्वभाव आहे शांत, व्यवस्थित बोलणं वगैरे व्यवस्थित आहे, पण मध्येच ज्वालामुखी फुटते. काय असं काय म्हणजे एखादी गोष्ट झाली की नाही पडली, बाबा नाही करायचं, आता ते जेवणावरून वगैरे किंवा बाहेरचं खाणं वगैरे ते मला जास्त नाही आवडत, कारण आता या दिवसांमध्ये कसं नाहीच आहे ना. मग तुम्ही कसं व्यक्त करता? म्हणजे तुम्हाला सांगितलं ना नाही खायचं म्हणून, तरी पण का तेच मी बनवते. मला सांगा ना, मी बनवते. आईने लहानपणी सगळा राग तुमच्यावर काढला. आता मी तो सगळा ज्वालामुखी जाऊन दिगोडीला फुटतो का? नणंदबाईंना विचारतो, काय म्हणणं आहे? ती खूप छान आहे. म्हणजे आम्हाला हवी तशी वहिनी आम्हाला मिळाली, कारण की मी सर्वात लहान यांच्या कुटुंबात, त्यामुळे मला खूप अपेक्षा होत्या की माझी वहिनी कशी असेल. पण ती जशी आहे तशी आयडल वहिनी आहे असं मी म्हणू शकेन. राग आल्यावर राग व्यक्त करणारी, हसणारी, रडणारी, म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तरी शेअर करणारी असं. नणंदबाईंना एकदम तुम्ही ताब्यात घेतलंय. हा, त्या पण चांगल्या आहेत म्हणून त्या चांगलंच आहेत. आणि दादाबद्दल काय म्हणणं? दादा पहिल्यापासून शांत, अजिबात रागवणारा नाही, काही नाही, समजून घेणारा, सपोर्टिव्ह असा दादा पण. आणि आम्ही तिची सासूबाई सख्खी नाही, पण ते आम्ही सगळे एकत्र असतो. कार्यक्रम का असेल तर एकत्र असतो. आणि सगळं मला विचारणार का काकी काय करायचं, हे करायचं, ते करायचं, विचारल्याशिवाय काय करणार नाही ती. आजोबा चांगली आहे एकदम. पैसे देतो, खाऊ आणतो. हो, ही माझी नात. बाजी लहानपणी दंडीलपणा करायची, हातात बट्टी घ्यायला लागायची. ती पणाची आहे, येतच का नाही. मग थोडी 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 जवळ येवायची, अशी रया करायची. आणि नंतर 5वीला गेल्यापासून तिचा सगळा विसरला दंडीलपणा तिचा. मग सगळी गोड आजी आजोबा सगळ्यांना हाक मारायची. ती लहानपणापासून तशी डॅशिंग पूल आहे आणि बाकी सगळं दोघांचं व्यवस्थित आहे. तिचे मिस्टर पण शांत आहेत. ती जरी कडक असली तरी मिस्टर ते सांभाळून तिला घेतात. इतकं सगळं बोलतायत, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? बदल करायचा असेल तर रागीटपणा, जसे मिस्टर म्हणतात, किंवा असं थोडा राग येतो लगेच म्हटलं की गोष्ट जर असेल रागवण्यासारखी तरच मी रागवते. तशी शांत पण होते, पण तो थोडा रागीटपणा थोडासा कमी करायला पाहिजे असं मला वाटतं. कोणी? मी. असं झालं तर आवडेल तुम्हाला? खूप बरं होईल. नाही, पण खूप छान आहे. गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. फक्त तुम्हाला एक आव्हान आहे, आणि आव्हान असं आहे की मी ज्या क्रमाने 5 वस्तू वाचून दाखवणार त्या क्रमाने तुम्ही घेऊन यायच्या. त्याच क्रमाने एका वेळेला एक वस्तू आणायची, दुसरी आणायला जायची. तुम्ही घरातले सगळे कुठे वस्तू ठेवली ती सांगू शकता, पण वेळ 1 मिनिटाची आहे. कढीपत्ता, मिक्सर, लसूण, अंड, गाजर. वेळ सुरू झाली. लसूण, 30 सेकंद झाली. अंडा फ्रीज मध्ये. अंडा
अंडा लवकर. 10 9 8 7 6 5 4 3 2 वेळ. या खेळाचा नियम काय होता आणि तुम्ही कुठल्या क्रमाने आणलं? सांगितलं त्या क्रमाने आणलं. क्रम होता कढीपत्ता, नंतर होतं मिक्सर, मग होतं लसूण, नंतर होतं अंड आणि सगळ्यात शेवटी होतं गाजर. या वेळेला मात्र क्रम चुकल्यामुळे हे बक्षीस गेलेलं आहे. पण आता कोण पैठणी जिंकून देणार ते आपण बघणार आहोत. आत्या आणि ताई यांच्यामध्ये खेळ रंगणार. कोण पैठणी जिंकून घेऊन जाणार ते बघूया. माहेरच्या आठवणी सोबत घेऊन आपली ही माहेरवाशीण आता अंगणात पैठणीच्या खेळासाठी सज्ज होणार आहे. या ओटीच्या पदरात मायेच्या शुभेच्छा अखंड राहू देत हीच प्रार्थना करूया. आणि कोण पैठणी जिंकणार ते आता बघायचंय. दोघींनाही प्रत्येकी 8 संधी मिळणार आहेत. हे घ्या 8 सोंगट्या तुमच्यासाठी, या 8 सोंगट्या तुमच्यासाठी. ही सोंगटी आडवी टाकायची नाही, तर जशी गाडी गाडी करतात ना लहानपणी, हिला खेळवलं असेल तुम्ही. पण आज तुम्ही दोघी खेळणार आहात आणि ती गाडी गाडी केल्यानंतर तुम्ही किती वेगाने ती सोंगटी पुढे जाणार आणि टप्पे 3 पार करून यापैकी कुठल्या चौकोनात राहणार. लक्षात ठेवा 8 संधी आहेत. जिथे ज्या चौकोनात जाऊन राहील त्या चौकोनातले गुण तुम्हाला मिळणार आहेत. आणि जर रेषेवर पडली तर लक्षात ठेवा 75% पेक्षा जास्त भाग ज्या दिशेला असेल सोंगटीचा तितके गुण त्यांना मिळणार. पण 2 चौकोन असे आहेत, त्या चौकोनात जर जाऊन सोंगटी थांबली तर वजा 10 गुण होणार. पण ते वजा आपल्याला नकोच, आपण अधिकचाच विचार करूया. सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा दे. 5 15 थांबा, आता तुमच्यासाठी 4 संधी. आधी या बाजूला आत्या बसल्या होत्या आणि मग आता या माऊली वहिनी या बाजूला बसल्या आहेत, कारण उजव्या हाताने दोघी खेळ खेळत आहेत. काय होणार बघूया. उपविजेत्या ठरल्या स्वाती वहिनी, त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं अभिनेत्री. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सायली वहिनी, त्यांना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी निघालेली ताई आपल्या आईकडे तुळशीचं वृंदावन आठवण म्हणून आज देणार आहे. आला निरोपाचा क्षण, राहील माहेरी आठवण, आरोग्यदायी सावली देते तुळस माऊली. या दोन्हीही कुटुंबांना शुभेच्छा. आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.